दीपेशचं घर आहे ना. आणि दीपेशच्या घरी घटस्थापना. मंडळी इथे वैष्णवीताई दिसते हंडी घेऊन नाचताना. आता या हंडीचं वैशिष्ट्य काय आहे नायगाव कोलियावाड्यामध्ये ते विचारूया. वाव मस्त आहे. काय नाव आहे तुझ्या टॉयचं? बंद कर नाही तर आपल्याला तो ब्लॉगिंग नाही करून देणार. तो एक कॅक्टस आहे ना म्हणून त्याचं नाव मी कॅकू. अच्छा कॅक्टस आहे म्हणून काकू लिहिलं. कॅकू लिहिलंय. हा मग त्याला टच केल्यावर लागत नाही ना? नाही असाच तो लाईट पेटते. ओके ओके. मग आज काय आहे? ॲडू आम्हाला कुठेतरी नेणार आहे. कुठे नेणार आहे? नायगावला. तुला नमित चाचू आठवते ना? हो. त्यांनी आपल्याला बोलवलं नवरात्र उत्सवसाठी, आरती करण्यासाठी. त्यांच्या इकडे खूप प्रसिद्ध आरत्या होत आहेत ना, म्हणून आपण त्याच्या घरी जाणार आहोत परत. ठीक आहे जाऊया. आणि या बाजूला उमा ही रेडी होऊन आलेली आहे. वा मस्त मस्त दिसते उमा. तर काय मग आज खास आपण आरतीसाठी चाललोय नमितच्या घरी. आणि मग रात्री आपण गरबाचा प्लॅन आहे बोलतात. बघूया कसा होतात. लवकर चला खूप लेट झालाय ना चिवू. खूप लेट झालाय. चला तर बसलोय मंडळी आपल्या गाडीमध्ये. पावसाला गेला ना उमा. हो आणि गरमी पण गरमी पण चालू झाली आणि खूप ब्राईटनेस पण आहे. आणि त्यासाठी मला आता उमाने चष्मा दिलाय. तोच दाखवण्यासाठी हा डायलॉग मारला मी. हो आणि चष्मा घालून आज राईड करणार. असं वाटतंय उल्लू लग रहा. अंदाज आणून. जेवण वगैरे झालं नाही ना तुमचा? जेवण नाही आपण काहीतरी स्नॅक्स सारखंच खाऊ. तुझा पण उपवास आहे ना? माझा उपवास आहे. मध्येच काहीतरी भेटला तर हे लोक स्नॅक्स टाईप काहीतरी खातील आणि आपण ज्यूस वगैरे घेऊया. ठीक आहे चला. कुठे नाही जाण्याच्या आधी गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी चला. मंडळी दुपारचे 2:20 झालेत आणि आम्ही थांबलो इथे ठाण्यामध्ये जेवणासाठी. फास्ट फूड म्हणून एक रेस्टॉरंट आहे पुरोहित भोजनालय. तिकडेच उमा आणि अनाया गेले. इकडे पार्किंगचा थोडा इश्यू आहे. अनायाला सांगितलंय थोडंफार काहीतरी शूट करायला. बघूया काय शूट करते ती. तर मंडळी उमा आणि अनाया दोघेही आलेले आहेत. काय खाल्लंस अनाया? आम्ही सगळी भाजी खाल्ली. थाली सिस्टम होते काय? थाली म्हणजे घरगुती सिस्टम होता. एकदम डाळ दही कढी भाजी आणि रोटी तेवढं. पोट भरला ना आता? मस्त एकदम घरगुती सारखं एकदम. अनायाला पण भूक लागली होती. मला पण आवडलं. आता आपल्याला कमीत कमी 1 तास लागेल पोचायला जर ट्रॅफिक वगैरे नाही भेटली मध्ये तर आता जाऊया ना डायरेक्ट याच्या घरी भेटूया. आपल्या नमितच्या घरी भेटूया. आणि मंडळी जर्नी मध्ये जोरदार पाऊसही सुरू झालेला आहे. उमानी चष्मा घेतलेला त्याचे पैसे फुकट गेलेले आहेत. अजून पावसाला गेला नाही उमा. काल किती ऊन होता आज परत पाऊस. शिवू पाऊस बघ कसं वाटलं तुला पाऊस? मस्त एकदम जोरदार ना. हो. चला चला लेट मी कॉन्सन्ट्रेट. ओके. तर मंडळी संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता पोचलोय आपण नमितच्या घरी. म्हणजे आपण पोचलो 4:30लाच. उमा गप्पा गोष्टीमध्ये बिझी होती आणि इकडे बघताय चहा आलाय. आणि मला चहा प्यायची गरज आहे. थोडं थकल्यासारखं वाटतं एकदम. तुम्ही तर जेवून वगैरे आल्या ना मस्तपैकी. या बाजूला नमित दिसतं. काय नमित व्हिडिओ वगैरे बघितलेस ना? आणि खूप छान छान कमेंट आले तुमच्यासाठी. नमितचा इंस्टाग्राम ID मी मेन्शन केलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. प्रश्न असतील ते माहिती वगैरे असेल ते विचारू शकता. आणि इथे ईश्वर काका आलेत आणि तुम्ही बोलवलं होतं आणि आलो मी. हो थँक्यू. चला घ्या चहा घ्या. माँ शेरावाली माते की जय.
आणि त्या बाजूला नित्यानंद बाबांचा फोटो बघताय आपण गणेशपुरीला गेलेलो आणि वाडे बाबा वाडे बाबा परमपूज्य श्रीकृष्ण वाडे बाबा हा नायगावला समाधी आहे त्यांची नायगावात देवाजवळ वाडे बाबा दिसतात तुम्हाला ज्यांनी मंडळ सुरू केलं ते अध्यक्ष पांडुरंग पांडुरंग बुवा दिसतात आणि देवींचा फोटो बघताय. मग मूर्ती वगैरे नाही तुम्ही ठेवत? मूर्ती नाही, नवरात्रमध्ये नाही ठेवत? मूर्ती गावात आहे. गावात ठेवता काय? हां तिकडे जाऊन येतो आधी पाया पडूया. आणि डेकोरेशन बघताय आणि मंडप बघताय. मग इथे गरबा वगैरे होते काय रे? होते ना. होते ना. तर आता रात्री होणार ना. 10:30 पण आपण स्पेशल आरतीसाठी आलोय ना. आरतीसाठी, आरती किती वाजता सुरू? 7:30 पावणे 8 पर्यंत. 7:30 पावणे 8 पर्यंत सुरू होणार. त्याच्यानंतर गरबा होणार ना. रांगोळी वगैरे पाडून घेऊया आणि नंतर देवी मंदिर नागबादेवी मंदिर नागबादेवी मंदिर आहे तिकडे जाऊया ना. आणि नंतर आरतीला भेटूया. इकडे तुम्हाला देवेंद्र भाईंदरकर दिसत आहेत. योगेश, आपण दरवर्षी इकडे रांगोळी काढत असतो? दरवर्षी रांगोळी काढत असतो आम्ही. म्हणजे प्रत्येक दिवशी आपण संध्याकाळी वेगवेगळ्या डिझाईनने आम्ही रांगोळी काढतो. अच्छा अच्छा. आणि आज काय पाडणार आहोत आपण रांगोळीमध्ये? आज संस्कार भारती. संस्कार भारती. आणि इकडे नायगाव कोलीवाड्यातले भरपूर आर्टिस्ट आहेत आणि सर्व रांगोळी काढताना दिसतात. हे टाटावरती काढताव काय रांगोळी? हा नाही, किती भरपूर दिवस झाले पाऊस येतो ना या संध्याकाळच्या टायमाला, म्हणून ते आम्ही पत्र्यांचा उपयोग केला आहे. म्हणजे पाऊस आल्यावरती ते निघून जाते ना, पुसून जाते. आणि इकडे सचिन साहेब दिसतात, स्केच आर्टिस्ट आहेत ना. नायगावचे कलाकार आहेत सर्व. यांचा एक ग्रुप आहे. हे प्रत्येक सर्व ठिकाणी जेव्हा सण असतो, चांगला काय कार्यक्रम असतात, तिथे रांगोळी काढतात हे सर्व. आपल्या एखाद्या व्ह्युअरला जर यांना बोलवायचं असेल तर जाऊ शकतात काय ते? हा जाऊ शकतील ना. जाणार काय? जाणार. मग तुमचा इंस्टाग्राम आयडी वगैरे आहे काय? कलाकार नायगाव कोलीवाड्याचे म्हणून इंस्टावरती आयडी आहे यांचा. जर कोणाला बोलवायचं असेल आपल्या घरी रांगोळी वगैरे पाडायची असेल म्हणजे शुभ कार्यासाठी, तर यांना तुम्ही बोलवू शकता. आणि इकडे तुम्हाला दीपेश साहेब दिसतात, आपले ऑक्शनर. काय दीपेश, कसा आहेस? बरं आहे, एकदम मजेत. आणि धन्यवाद आपल्याला बोलवण्यासाठी. काहीतरी अलग वेगळा काहीतरी बघायला भेटते. मग आता कुठं चाललोय आपण? आता आमच्या घराजवळ तर ते आपलं घटस्थापनेचं दाखवणार आहे तुम्हाला. आणि आपल्या गावाजवळ एक देवी पण आहे, तिथे पण आपण दाखवूया. देवी मंदिरचं नाव काय बोललो? आपले नागबादेवी. नागबादेवी. आणि इकडे बघताय तुम्ही आपल्या दीपेशला उपास आहे वाटतंय, चप्पल नाही घातलेत. म्हणजे मी घालत नाही चप्पल. 9 दिवस चप्पल नाही घालत. त्याच्यानंतर मी घालतो. आणि चप्पल नाही घालत, पण आपण रोज सकाळी दर्शनाला जातो देवीच्या. कुठं जातो तुम्ही दर्शनाला? आपल्या इकडे येतो किंवा आपल्या घराच्या इथून लांबून पाय वगैरे पडतो, किंवा ते घटस्थापना आहे तिकडे पण पाय पडतो. अच्छा, तिकडे पण पाय पडत असतो. म्हणजे मी माझ्या गावामध्ये बघितलंय, आमच्या गावामध्ये पण बिना चप्पलचे रोज सकाळी जात असतात. म्हणजे कडक उपास आहे तुमचा. आणि आता त्यांच्याच सोबत चाललोय आता आपण देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. चल जाऊया. मस्त बाईक आहे सुझुकीची इंट्रुडर, त्याच्यावर बसून जाणार आता. आलोय आता आपण नायगाव कोलीवाड्याच्या गावदेवी मंदिराकडे. आणि आता तुम्हाला देवीचे दर्शन करून देतो. मस्तच बघताय एकदम तुम्ही. गावदेवी माते की जय. आणि या बाजूला बघताय तुम्ही स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रगट झालेली देवी नागबा देवी बघताय तुम्ही, नायगाव कोलीवाडा. तर इकडे तुम्हाला घनश्याम साहेब दिसत आहेत. तर घनश्याम साहेब, कधीपासून आहे आपलं मंदिर? मंदिर तर खूप पूर्ण जुनंच आहे तसं बघायला गेलं तर. पण तिची स्वयंभू असल्यामुळे त्याची माहिती सध्या तरी माहिती नाही. बरोबर. पण तिची जेवढी सेवा करता येईल तेवढे वर्षापासून आम्ही करतात तिच्या. पण तिचं अस्तित्व अजून माहिती नाही तसं. पण आईने जे काय आपल्याला दिलंय त्याचपर्यंत तिच्या कृपेने आपण आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे आईची कृपा आहे आपल्या पूर्ण गावावरती. पूर्ण गावावरती. आणि स्वयंभू आहे, सर्व गावाचं कोपऱ्या कोपऱ्यात तिचं रक्षण करणारी ती आई आहे. प्रत्येक गावामध्ये एक देवी असते आणि तिची कृपा असते आपल्या गावावरती. नायगाव कोलीवाड्यामध्ये बघताय नागबा देवी बघताय तुम्ही. नागबा देवी माते की जय. आणि आता आलोय आपण आपल्या दीपेश मित्राच्या घराजवळ. आणि मूर्ती बघताय, देवी बघताय तुम्ही. मस्त सिंहावर बसलेली देवी दिसते तुम्हाला.
दीपेशचं घर आहे ना. आणि दीपेशच्या घरी घटस्थापना, आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो ना, आणि तेच इकडे बघायला भेटते तुम्हाला. केळी वगैरे लावून ना सजवत असतो आपण, कमळ केळी वगैरे लावून सजवत. या बाजूला दीपेशचे आजोबा दिसत आहेत, तुकाराम दिंडेकर. काय ग, कसे आहेत, बरे आहेत ना एकदम? हा, तर एक घटस्थापना कधी आपण स्थापित करत असतो? त्याला नवरात्री सुरू झाली की पहिल्याच दिवशी घटस्थापना करतात. हे 9व्या दिवशी म्हणजे 9 माल झाल्या तर दुसऱ्या दिवशी शिलवतात, दसऱ्याला शिलवतात, विसर्जन करतात. म्हणजे पहिले आपण देवी नसं मांडू तेव्हा असं घटस्थापना करतो. म्हणजे एक प्रकारची देवीच आहे ना ही. देवीच झाली म्हणजे हेच म्हणायचं पहिले. आता नाही, आता लोकांच्या निघाले आहेत ना, असं झालं. बरोबर. आणि बघताय तुम्ही घटस्थापना म्हणजे देवी बघताय तुम्ही. हे जे आहे आता जे दुपार ते फिरवण्यात आले सर, ते गुजरातमध्ये अबुगड वासी अंबाजी आणि तेथील ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे जी दुपारती आहे की त्यामध्ये आपण देवदेवतांना आपल्या मंडपामध्ये आव्हान करतो की देवान इथे आरतीसाठी यावं, यासाठी दुपारती फिरवली जाते. त्याने सौजन्य पवित्रता नांदली जाते. म्हणजे आपण पवित्र करतो आपण जागेला. इकडे अशोक गंगेकर साहेब दिसत आहेत. तर साहेब, प्रत्येकाच्या हातामध्ये एक ताट दिसते, प्रत्येक जण आरती घेणार आहेत काय? हो, प्रत्येक जण आपापल्या निरंजन वगैरे पेटवून देवीला आरती ओवाळणार आहेत. आणि हे ड्रेस कोड आहे काय? आपण आजचा जो कलर आहे तो ऍक्च्युली आपला ऑरेंज कलर आहे. त्या ऑरेंज, जास्तीत जास्त ऑरेंज कलर दिसतील तुम्हाला इथे. रोहिदास साहेब आलेत, लंगोटा आणि पूर्ण कोली गेटअप करून, ड्रेस करून. तुम्ही काय बोलता याला? सुरका आणि टी शर्ट. सुरका आणि टी शर्ट म्हणजे आपला कोली पारंपरिक ड्रेस आहे. पारंपरिक. हां, जे आपण मासेमारीला जातो तेव्हा लंगोट्यामध्ये राहत असतो, आणि तसेच दिसतात. आणि देवीची आरती करायला आलेत ना. आणि इकडे सागर साहेब दिसलेत, जे आपल्याला कल्याण मार्केटमध्ये भेटलेले. काय सागर साहेब, कसे आहेत? बस एकदम मजेत. आणि नेहमी इकडे येत असतात दरवर्षी? हो, आता सासूरवाडीने बायको ना, ते सासरे हे यायलाच पाहिजे. हो, आणि सासऱ्यांकडे आलेत आणि आरतीसाठी ताट वगैरे घेऊन जातात. म्हणजे आपल्या इकडे अशी पद्धत नसते, आपल्या इकडे एकच माणूस असते आरतीचा ताट घेऊन. इकडे खूप चांगली असते, खूप मस्त वाटते. ते सर्वांना भेटते आरती करायला. आणि आरती पण एवढी भारी असते ना, म्हणजे असं ते ऐकतच राहावं. इकडे उमा दिसते, आणि उमाला ही आरतीचा मान दिलेला आहे. कसं वाटतंय? मस्त वाटते एकदम. आईने पूर्ण तिच्या जे काही साडी सगळं आहे ते मला देऊन म्हणजे सजवली तिने स्वतः. खूप बरं वाटते. बरं वाटतंय ना. इकडे आरतीच्या ताटामध्ये तुम्हाला कापूर दिसतंय, एक दिवा दिसतंय, आणि फुलं आणि हळद कुंकू. तर प्रतिभाताई, आपण हे दिव्याने आरती करणार की कापूर लावून आरती करणार त्याच्यामध्ये? गणपतीची आणि नवदुर्गेची पहिली आपण करतात ती कापूरनेच करतात आरती. त्याच्यानंतर ॲज युज्युअल सगळ्या देवांना ओवाळतो, ती कापुराने असो या दिव्याने असो सेमच असतं. देवीला पहिला हळदीचा मान असतो, नंतर कुंकुवाचा मान असतो. हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचं आहे. चालेल चालेल, धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली प्रतिभाताई ना. टायमाने पडदा उघडणार आहे, देवीला बघूया आणि दर्शन वगैरे घेऊन आरतीला सुरुवात करू.
आरती झालेली आहे आणि इकडे रसिकाताई आहेत. रसिकाताई, आरती झाल्यावरती आपण काय करत असतो? आता सगळे देवींची नावं घेऊन ना त्यांना आगमन करू का तुम्ही या, आम्हाला भेट द्या, आम्हाला दर्शन द्या. त्याच्यानंतर सगळं संपून आम्ही प्रसादाचा लाभ घेऊ, प्रसाद घेऊ, महाप्रसाद. तर उमा, कसं वाटलं आरतीला? मस्त एकदम. एवढं मोठं आरती फर्स्ट टाइम बघितलं मी. खूप चांगलं वाटलं मला. परंपरा खूप वेगळी आहे ना? हो, खूप वेगळं, आमच्यापेक्षा खूपच वेगळं आहे. सर्व आरती घेतात, सर्वांना एकसारखा मान आहे. हो हो, सर्वांना एकसारखा मान आहे. खूप मजा आली इकडे. तर जवळपास राहते तर नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या नायगाव कोलीमोड्यामध्ये आरतीला. एकदा तरी आरती अटेंड करा यांचं. तर आता आरती वगैरे झाली आहे. आता सर्व भक्त भाविक तुम्हाला दिसतील आता आई मातेचे आशीर्वाद घेताना. शेरावाली माते की जय. इकडे नमितच्या आई दिसतात. तर काकी, रोज एवढी मोठी आरती असते आपल्या इकडे? रोज ना? आणि रोज सर्वजण सजून नटून येतात. आज संडे आहे ना, आता आज बाजार नाही ना, बरोबर. म्हणून. आणि आज खूप गर्दी दिसते तुम्हाला, पण एकदम खूप श्रद्धा आहे लोकांची आणि एकदम मनापासून येतात लोक. इंटरनॅशनल आरती पण इकडे चांगली आरती. खूप भारी आरती, म्हणजे मीच पहिल्यांदा बघितली अशी आरती. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं ना का आमच्या लवकर आरतीला या. धन्यवाद बोलवण्यासाठी, खूप मजा. थँक्यू. आता आरती वगैरे झाली. ज्या लोकांचे दर्शन झाले ते सर्व लोक आता प्रसाद खाणार. तिथे बदाम आहे, तिथे लाडू आहेत. हे काय आहे? शिरा. शिरा. काय नाव तुझं? दिवेश. तुझं नाव काय? सहज दिसते तुम्हाला शिरा वाटताना. दिया दिसते तुम्हाला लाडू वाटताना. आणि हळदी कुकू लावताना दिसतात तुम्हाला. आणि उमालाही लावलाय हळदी कुकू. इकडे भारतीताई दिसतात. तर आई, काय आपण करतो? हे सर्व प्रसाद वाटतो आणि काय करत असतो? हे आता आमंत्रण केलं आपण आरतीसाठी ना, मंगल आरतीसाठी. आरती संपल्यावर त्यांचा पाहुणचार करायचा, त्यांना छापाने नाश्ता सर्व काही द्यायचं आणि नंतर मग ते जातात. म्हणजे आपल्या गावातली सोडून बाहेरची लोक पण इकडे आलेले आहेत. त्यांना सर्वांना आमंत्रण केलंय. कोणीही येऊन ना मंगल आरतीसाठी उभं राहायचं. नवरात्रीमध्ये 9 दिवस आरती होत असते. दिवस आरतीला आम्ही आमंत्रण सर्वांना करतात आणि गरब्याला पण बोलवतात 9 दिवस पूर्ण. चालेल. धन्यवाद माहिती देण्यासाठी. आणि तुम्ही बघताय आपल्या नमितच्या आत्याच्या घरामध्ये पाहुणचार होताना. काय खातोय? कचोरी खाताना दिसते. तू काय खातोय? तू लाडू नाही खाल्लेस? 2 खाल्लेस ना? आणि या बाजूला बघताय वडे बोलतात ना याला? वडे बनताना दिसत आहेत. जे आपल्या इकडे पाहुणे आले त्यांच्यासाठी खास भाईंदर फॅमिलीकडून आहेत ना. तर मेंदू वडे आहेत का हे? मेंदू वडे आणि चटणी पण आहे ना? हां, ते विजयाताई आहेत. मग नवरात्रमध्ये आपण नेहमी काहीतरी अलग अलग पदार्थ बनवत असतो का कसं असतं? म्हणजे आज वडे आहेत तर काल काय होता? काल पावभाजी. म्हणजे नेहमी सोय असते ना नवरात्रीमध्ये. हां, 9 दिवस अलग अलग असते. आणि आज तुम्हाला मेंदू वडे बघायला भेटतात. तर मंडळी, इकडे हितेश आणि त्याचा ग्रुप दिसतोय. तर हितेश, काय सांगणार आपल्या ग्रुपबद्दल? आमचा हा ग्रुप जो आहे त्याचं नाव आहे झुमले ब्रदर्स. नायगावात तसा प्रसिद्ध आहे पूर्ण गावामध्ये. आणि ह्या पंचक्रोशीमध्ये झुमले ब्रदर्सला बऱ्यापैकी सगळेच ओळखतात. आमच्यामध्ये आमची खासियत अशी आहे की ह्यामध्ये सगळेच आहेत. आर्टिस्ट आहेत, स्पोर्ट्समन्स आहेत, कुक आहेत, शेफ आहेत. असा वर्सटाईल एक ग्रुप आहे आमचा. आमच्या ग्रुपबद्दल आणि आमच्या गावाबद्दल असं म्हणायचं तर कलेचा गाव आहे. ह्यातून बरेचसे आर्टिस्ट जे आहेत ते खूप मोठे होऊन आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. बरेच प्रसिद्धसुद्धा आहेत. तर असा आमचा हा झुमले ब्रदर्स संघ आहे. ते नवरात्र मंडळ आहे, हे आमच्या गावातलंच आहे. आणि ह्यांचे जे सभासद सदस्य वगैरे जे आहेत ते बऱ्यापैकी आमचे मित्र वगैरे आहेत. तर अशा मित्रांकडूनच आम्हाला आमंत्रण आलं आहे आमच्या ग्रुपला की आरतीसाठी यावं म्हणून. आणि त्यांना त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही सगळे आज इथे आरतीसाठी हजर झालो. तर इकडे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांच्या वतीने. आणि कशी वाटली म्हणजे आरती वगैरे कसं वाटलं? दरवर्षीच आम्ही ह्या आरतीचा अनुभव घेतो. एक जो अंगावरती शहारा येतो ह्या आरती सुरू असताना, अक्षरशः आपल्याला जाणवतं की देवी ह्या मंडपमध्ये स्वतः आली आहे, बसली आहे. ती 9 दिवस इथे वास करते. आणि तो क्षण
प्रत्येक आरतीच्या सुरुवातीपासून त्या आरतीच्या शेवटापर्यंत तो क्षण असा जाणवतो की देवी आपल्या समोर आहे आणि आपण त्या शक्तीचा अनुभव घेतो. हे एक ह्याची खास बात आहे. तर धन्यवाद सर्वांना आपल्याशी बोलल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल. तर तुम्ही धन्यवाद. थँक्यू. हे काय चालू आहे? हे मग स्टार्टिंगला असते वॉर्मअप करतात काय? आणि अनाया पण दिसते इकडे. आणि इथे मिथून भाटकर साहेब दिसतात. आता रेडी गरब्यासाठी? यस, झालं जेवण वगैरे झालं? हो, आत्ता जेवण वगैरे झालं आमचं. आत्ता मस्त माताजींचा गरब्याचा सोहळा साजरा होणार आहेत. तरी सर्व भाविक जण एकत्र आलेले आहेत बघायला, नाचायला. असं आमच्याकडे दरवर्षी मोठ्या ताटामाटात गरबा असतो. खूप म्हणजे नवरात्र म्हणजे आमच्याकडे 9 दिवस एवढे म्हणजे आनंदाचे दिवस असतात ना, का सांगूच नका. जे काही करताय तुम्ही एकदम मनापासून करता आणि भक्तीने बघता. म्हणजे तुमची भक्ती बघायला भेटते. आरती म्हणा, आता गरब्यासाठी तुम्ही रेडी झाल्यात, हे बघायला खूप आवडलं मला. तर धन्यवाद बोलवण्यासाठी, मजा आली. मंडळी, ते वैष्णवीताई दिसते हंडी घेऊन नाचताना. तर या हंडीचं वैशिष्ट्य काय आहे नायगाव कोलियावाड्यामध्ये ते विचारूया. नवरात्रमध्ये ना गरबी त्याच्यामध्ये असते, दिवा असतो, 9 दिवस पेटत असते ती. आणि ती गरबी घेऊन नाचतात, ते नृत्य करतात. म्हणजे दिवा पहिल्या दिवशी लावतो आपण नवरात्रीच्या शेवटपर्यंत. आता दिवा जलत आहे. तर आता होत्या वैभवीताई आणि या हंड्यामध्ये दिवा आहे ज्याला जलता ठेवतात आणि सर्व नायगावचे मंडळी आपले कोळीवाड्यातले नाचत असतात. बघताय हंड्यामध्ये नवीन काहीतरी नवीन पद्धत बघायला भेटते तुम्हाला. तर तुमच्या इकडेही गरबा वगैरे होत असेल तर कशा प्रकारे होते ते नक्की कमेंट करून सांगा. आणि बघताय तुम्ही हंड्यामधला दिवा जलताय. धन्यवाद माहिती द्या. तुम्हाला कृपेश साहेब दिसतात आणि यांनीच सर्वांना डान्स शिकवलाय. असे जेवढे आपले मित्र नसतात ते सर्व कृपेश साहेबांचं नाव सांगतात. तर कृपेश साहेब, तुम्ही कुठे शिकले डान्स आणि कोणापासून म्हणजे प्रेरणा भेटली नाचायची? आमच्या गावचे धार्मिक गुरु वाडिया बाबा आणि त्यांचे मानसपुत्र पांडुरंग गंगीकर यांच्या प्रेरणेतून डान्स शिकलो. जाम भारी डान्स करताय. म्हणजे प्रत्येक बीटला तुमचा म्हणजे मूव चेंज होते, डान्स चेंज होते. जाम भारी वाटते बघायला.
मग तुम्ही अजून शिकताय का शिकवताय लोकांना अजून? शिकवतोय इथवरेपर्यंत शिकणार. पण जाम भारी करताय हा, जाम आवडला मला इकडे. थँक्यू. आणि बघताय पूर्ण नायगाव कोलीवाडा धमाल करताना, गरब्यापेक्षा काहीतरी खतरनाक एकदम भारीवाला डान्स करताना बघताय. सर्व भारी नसतात हे. आरती गरबा वगैरे गाणी वगैरे गायली ती कशी वाटली तुम्हाला? धन्यवाद धन्यवाद. बहुचर कृष्ण कन्हैया बोलवारी अंबे, बोलवारी अंबे, बोलवारी अंबे, बोलवारी अंबे, बोलवारी अंबे, बोलो श्री अंबे नागदेवी माते की, रावणा माते की, आशापुरा माते की, बोलो आत्मस्वरूप की. तर मंडळी, तुम्ही नायगाव कोलीवाड्यातला उत्साह बघताय, तर पुढच्या वर्षी नक्की या आपल्या नायगाव कोलीवाड्यामध्ये आणि आरतीमध्ये रमून जा. मी म्हणेन मजा असते, खूप मजा असते. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडलं तर आपल्या नायगाव कोळीवाल्यांसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद सर्वांना, धन्यवाद.